आता बघणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। मतमोजणीच्या आधी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लक्ष। भाजपा आमदार किसन कथोरे यांची हकालपट्टी करा, जगन्नाथ पाटील यांची फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। लोकसभेत भाजपचे उमेदवार कपिल पाटलांना पराभूत करण्यासाठी किसन कथोरेंचे प्रयत्न, जगन्नाथ पाटलांचा आरोप। आज गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द। 4 जूनला मतमोजणी, त्यामुळे गोपीनाथ गडावर न येता आहात तिथेच राहून मुंडेंचं पुण्यस्मरण करा, पंकजा मुंडेंचं आवाहन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री। अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेत अजित पवार गटाचे 3 उमेदवार विजयी, तर 2 उमेदवारांचा थोडक्यात पराभव। हुकुमशाही विरोधात आवाज उठवल्यानं मी जेलमध्ये जातोय। जेलमधून मी कधी परत बाहेर येईन हे माहिती नाही, सरेंडर करणार नाही, अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य। अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परब रिंगणात। आदित्य ठाकरेंसह अनेक महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित राहणार। अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी 70 तरुण महाराष्ट्रात। बिश्नोई गँगचे अनेक शूटर्स वेगवेगळ्या जिल्ह्यात। नवी मुंबई पोलिसांकडून एका आरोपीचा व्हिडिओ समोर। विशाल आणि शिवानी अग्रवालला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। पुणे अपघात प्रकरणी अग्रवाल पती पत्नीला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी।